आज बनवणार होते मी आलूच्या चकत्या, फ्राय करत होती हे. त्याच्यासाठी एक इथं आलू घेतला, तो मस्त असा शिलून घेतला. पूर्ण त्याचे साल्ट काढल्यानंतर तो ना मी असा कापून घेतला. आता तुम्ही ना याच्या चकत्या तुम्ही आलू चिपच्या खिसणीनं पण पाडू शकता, पण मला लक्षात नव्हतं राहिलं त्याच्यामुळे मी चाकूनच कापलं होतं. चाकू समोर होता तिथं असता. ते मस्त त्याच्या चकत्या करून घेतला, ते धुवून घेतलं. इथं मी रवा घेतला, त्याच्यामध्ये थोडी हळद, लाल तिखट, मीठ, धने पावडर, जिरे पावडर टाकले हे फ्राय करायसाठी. मग जे काही आपण हे धने पावडर वगैरे टाकलं होतं, हे रवा मिक्स पूर्णपणे असा मिक्स वगैरे केला. इथं कॉर्नफ्लॉवर घेतला, त्याच्यामध्ये जे काही आपण आलूच्या चकत्या केल्या होत्या ते अगोदर धुवून काढल्या होत्या. त्यानंतर कॉर्नफ्लॉवरमध्ये अशा भिजवायच्या. त्याच्यानंतर जे काही रव्याचं मिश्रण होतं हे त्याला लावून घ्यायचं. सर्वकडे मी असं हे मिश्रण वगैरे लावून घेतलं, जेवढे ताटात बसत होते तेवढे. त्याच्यानंतर मग हे चकत्या मी तव्यावर फ्राय करणार होती, त्याच्यामुळे तव्याला तेल लावलं. सर्वीकडे असं तेल हे पसरून दिलं, जेणेकरून सर्व ते चकत्या त्याच्यावर बसल्या पाहिजे. हे चकत्या सर्व मी एक एक करून सर्व हे अशा चकत्या त्याच्यावर ठेवून दिला. आणि आज याच्यामध्ये ना थोडासा मी लसण ठेचून टाकला होता. तुम्ही सगळे लसण पण टाकू शकता, त्यांना टेस्ट एकदम भारी लागते. मग एकीकडून 5 मिनटं झाल्यानंतर मग दुसरीकडून पण मी असे पलटून घेतले. एकच नंबर लागतं, तुम्ही नक्की ट्राय करा. मी अगोदर पण ही रेसिपी शेअर केली होती, म्हटलं आता चला वरण भातासोबत परत मी एकदा शेअर पण करते, खाते पण. व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चलो बाय.